नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। भाजप नेते शेख वसीम यांचा वाढदिवस समाज उपयोगी उपक्रमांमधून साजरा। शेख मुर्तुजा यांचा पुढाकार, वृद्धाश्रमात भोजन, ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप। भाजप नेते वसीम भैया यांचा आगळा वेगळा वाढदिवस, समाज उपयोगी उपक्रमांमधून दिला प्रेम, एकता आणि सेवाभावाचा संदेश। धर्माच्या नावावर भिंती उभ्या करणे सोपे असते, पण मनाच्या दारावर प्रेमाची मशाल लावणे अवघड असते। बोरी शहरातील लोकप्रिय भाजप कार्यकर्ते वसीम भैया यांनी आपला वाढदिवसानिमित्ताने हीच ओळख प्रत्यक्षामध्ये उतरवली आहे। दिनांक 2 ऑक्टोबर रोजी त्यांनी ग्रामीण रुग्णालय बोरी येथे रुग्णांना फळ वाटप करून आनंद वाटला आणि परभणीच्या वसमत रोडवरील स्नेह ज्येष्ठ नागरिक महिला वृद्धाश्रमात वयोवृद्ध नागरिकांना स्नेह भोजनाची व्यवस्था करून हा वाढदिवस आनंदमय करण्यात आला। वाढदिवसाचा व्यर्थ खर्च टाळून शेख मुर्तुजा यांनी या उपक्रमाचे नियोजन आणि आयोजन केले होते। अशा प्रकारे वाढदिवसाच्या निमित्ताने समाज उपयोगी उपक्रम राबविण्याची ही प्रेरणादायी पद्धत सर्वत्र चर्चेत आली आहे। या उपक्रमावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रभाकर पाटील वागीकर, नागेश पुरमशेट्टी, प्रदीप पाटील वागीकर, मुसव्वीर पठाण, कृष्णा घाटोळ, बाबू पठाण, शेख वकील, दीपक प्रधान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांनी शेख वसीम यांच्या या उपक्रमाचे कौतुक करताना नेत्याचा वाढदिवस समाजासाठी प्रेरणादायी ठरावा हाच खरा संदेश असे मत व्यक्त केले। वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी भोजनाचा आस्वाद घेताना मनापासून आशीर्वाद दिला, तर रुग्णालयातील रुग्णांनी फळ वाटपामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले। या निमित्ताने वाढदिवस केवळ उत्सव न राहता एक सामाजिक जबाबदारी कशी ठरू शकते याचे उदाहरण वसीमभाई यांनी दाखवून दिले। स्थानिक नागरिकांच्या चर्चेतून एकच आवाज उमटला, सामाजिक कार्यातून वाढदिवस साजरा करण्याची शेख वसीम यांची पद्धत वेळेची गरज आहे। हा केवळ औपचारिक वाढदिवस नव्हता, तर समाजाला प्रेम, एकता आणि सेवाभावाचा संदेश देणारा उपक्रम ठरला। आजच्या काळात ज्या ठिकाणी भेदभाव आणि वैमनस्याची भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तिथे मात्र वसीम भैया हे सर्व समाजांना सोबत घेऊन चालतात। त्यांच्या या उपक्रमामधून समाजामध्ये ऐक्य, सलोखा आणि बंधुभावाची ज्योत प्रज्वलित होत आहे। या कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त करताना सांगितले की नेत्याचा वाढदिवस हा केवळ जल्लोषाचा नव्हे, तर समाजासाठी प्रेरणादायी ठरावा। वसीम भाई यांनी त्यांचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे। समाजामध्ये एकता प्रस्थापित होणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे, कारण जर एकजुटीचा दीप सतत प्रज्वलित राहिला तर देशाचा दरवळ जगभर पसरत राहील। वसीम भैया यांच्या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे त्यांच्या लोकप्रियतेमध्ये आणखी भर पडणार हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24। धर्माच्या नावावरती भिंती उभे करणे अत्यंत सोपे असते, परंतु मनाच्या दरवाजावरती प्रेमाचं फूल उभे करणे हे तितकंच कठीण असतं। ज्या ठिकाणी माणुसकीचं झाड लागतं, असेच लोकप्रिय भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि समाजसेवक वसीम भैया यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात येत आहे आणि तो वेगवेगळ्या उपक्रमांमधून साजरा करण्यात येणार आहे। तर त्या संदर्भात आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करणार आहोत। आज रोजी तुमचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त शेख मुर्तुजा व तसेच मित्रमंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक व वृद्ध महिलांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। या मागील अनेक दिवसापासून तुम्ही सामाजिक उपक्रम राबवितात, त्याबद्दल काय बोलणार तुम्ही? महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळाची परिस्थिती खूप बिकट आहे। त्या निमित्तानं काय व्यर्थ खर्च न करता आमच्या मित्रमंडळाचे आमचे शेख मुर्तुजा भाई यांनी एक चांगला उपक्रम राबविला की वृद्धाश्रममध्ये सगळ्याला इथं जेवणाची व्यवस्था आहे ती करण्यात यावी, काही व्यर्थ खर्च न करता। त्याच्यामुळे मी माझ्या मित्रमंडळाचा, मुर्तुजा भाईचा सगळ्यांचा आभारी आहे। हा उपक्रम नेमकं समाजकार्य म्हणून आहे की लोकसंपर्क म्हणून आहे? हे एक समाजकारण म्हणून। आज रोजी तुमचे जिवलग मित्र शेख वसीम भाई यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही एक खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी वृद्धाश्रममध्ये राबविला, त्याबद्दल काय बोलणार? मला असं वाटलं की कुठं वेस्ट खर्च न करता ह्या लोकांसाठी जे मी भोजनाची व्यवस्था केलेली आहे, माझ्या मनाला ते वाटलं, त्या हिशोबानं मी ते काम केलेलं आहे। भविष्यामध्ये जर असे काही उपक्रम राबवायचे त्याबद्दल काय सांगाल? अजून करणार, नक्की करणार। असे कार्यक्रम मी कधी पण करणार। महाराष्ट्रामध्ये
वल्ला दुष्काळ जाहीर झाला म्हणून मला असं वाटलं की कुठंतरी माझे भाऊ, माझे मित्र शेख वसीमभाई यांच्या वाढदिवसानिमित्त मी हे कार्यक्रम राबवावा आणि राबवला आणि इथून पुढे बी मी राबवत राहीन. महाराष्ट्रामध्ये आता सध्या महाराष्ट्रामध्ये एक अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात अडकलेला आहे आणि तुमच्या मित्राचा आज 2 ऑक्टोंबर रोजी वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त तुम्ही इतर खर्च न करता एका वृद्धाश्रममध्ये ते एक कार्यक्रम छोट्याखानी कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल काय सांगणार तुम्ही? सर्वप्रथम आज एवढा छान दिवस आहे. आज गांधी जयंती, दसरा व माझ्या मित्राचा वाढदिवस. तर सर्वप्रथम मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो व पुढील वाटचालीसाठी मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आमचे मित्र मुर्तुजाभाई यांनी सर्वांनी म्हणजे मिळून त्यांनी आमच्याशी डिस्कस केलं की बाई आपण काय करायला पाहिजे. म्हणजे आज ओला दुष्काळ महाराष्ट्रामध्ये जाहीर झालेला आहे. बरेच लोक परेशान आहेत. तर आम्ही इतर खर्च न करता त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे आणि याच्यातून असेच आम्ही या अगोदरही बरेच काही उपक्रम राबवलेले आहेत. म्हणजे आमच्या गावातसुद्धा आम्ही लोकांना किट वाटप असो किंवा बरेच काही कामं आमच्या मित्रमंडळातर्फे आम्ही केलेलं आहे. तर या निमित्ताने मी हेच सांगतो की हा खूप चांगला एक उपक्रम आहे आणि असेच कार्यक्रम आपण खर्च टाळून केले पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. बरं, आता बऱ्याच ठिकाणी वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात पैशाची उधळण होत आहे. तर त्या लोकांना, त्या युवकांना तुम्ही एक चांगला उपक्रम राबवण्यासाठी काय संदेश देणार? मी सर्व युवकांना हेच संदेश देईन की आपण इतर खूप सारा खर्च करतो. म्हणजे वेस्टेज खर्च करण्यापेक्षा म्हणजे आज वृद्ध लोक आहेत, खूप काही शेतकऱ्यांचे लेकरं आहेत जे शिक्षणासाठी त्यांना पुस्तकांचं किंवा बॅगचं असे बरेच काही अडचणी आहेत. त्या अडचणीमध्ये आपण त्यांना साथ दिलं पाहिजे आणि त्यांचा जो खर्च आहे तो आपण कुठंतरी थोडंफार का होईना पण ते उचलला पाहिजे.